नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण अतिशय पौष्टिक, प्रोटीनयुक्त आणि चविष्ट हिरव्या मुगाचा डोसा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा डोसा नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। असा हा पौष्टिक मुगाचा डोसा तुम्ही बटाट्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता। असाही खाल्लं तरी चविष्ट वाटतो। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला याकरता काय काय साहित्य लागते ते बघूया। मूग डाळीचा डोसा करण्याकरता इथे आपण 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। इथे अख्खी मूग डाळ घेतली आहे, तुम्ही सालासकटचे सुद्धा घेऊ शकता। आणि इथे आपल्याला तांदूळ लागणार आहे 2 ते 3 चम्मच आणि शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाण्याने आपल्या डोस्याला खूप छान चव येते आणि प्रोटीन, कॅल्शियम, लोह मिळते, त्याच्यामुळे आपल्याला शेंगदाणे त्यामध्ये ॲड करायचे आहे। आता हे आपल्याला तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर शेंगदाणे त्यामध्ये ॲड करून द्यायचे आहे। इथे आपण मूग डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेते। इथे बघू शकता मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्याने। आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण शेंगदाणे ॲड करून घेतले आहे। इथे आपण डाळ आणि तांदूळमध्ये पाणी घालून घेतले आहे। याला आपल्याला 3 ते 4 तास भिजवून घ्यायचं आहे। इथे मी 3 ते 4 तास भिजवून घेते। इथे बघू शकता 3 तास झालेले आहे। इथे आपली मूग डाळ छान भिजलेली आहे। आता याला आपण याचं पाणी काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या। आपल्याला काही साहित्य लागणार आहे, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर। हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मुगाच्या डाळीच्या वाटणामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालायचं आहे। इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। इथे आपण सर्व मूग डाळ घालून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अद्रक घालायचं आहे, लसूण घालायचं आहे, कोथिंबीर आणि मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे किती घालू शकता। आता हे मीठ घालून घ्यायचं आपल्याला चवीनुसार इथे। आता यामध्ये आपल्याला किंचित पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण छान मुगाची डाळ छान वाटून घेतली आहे, अशी बारीक वाटून घ्यायची आहे आणि यामध्ये किंचित थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे डोशाच्या पिठाप्रमाणे। इथे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यावर तेल घालून पसरवून घ्यायचं आहे। इथे मी छान असं तेल लावून घेत आहे तव्याला, म्हणजे आपले डोसे चिकटणार नाही। हे मुगाचे डोसे खूप पौष्टिक असतात, खायला खूप चविष्ट वाटते, तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि यावर आपण असं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि असं छान हळूवार पसरून घ्यायचं आहे। असा हा डोसा पसरवल्यानंतर याला एक साईडनी छान असा कुरकुरीत होऊ द्यायचा आहे, छान ब्राऊन कलर येतपर्यंत। इथे गॅस मी लो टू मीडियम ठेवलेली आहे। इथे आपल्या डोशाची वरची बाजू सुकली की त्यानंतर यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान पसरवून घ्यायचं आहे आणि याची खालची बाजू जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत याला पलटवण्याची घाई करायची नाही, नाहीतर आपला डोसा तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे खालची बाजू छान होऊ द्यायची आहे, त्यानंतरच याला पलटवून घ्यायचं आहे। इथे मी डोस्याला छान तेल लावून घेतलेलं आहे। इथे थोडा वेळ झालेला आहे, आता याला पलटून घ्यायचं। इथे मी पलटून घेतलेलं आहे। आता असेच आपल्याला छान खमंग मुगाचे डोसे करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व डोसे करून घेते। इथे बघू शकता आपला डोसा तयार झालेला आहे। असा हा पौष्टिक डोसा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप स्वादिष्ट वाटतो, चविष्ट वाटतो। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे डोसे तुम्ही नक्की करून बघा। इथे मी अशा तऱ्हेने संपूर्ण डोसे तयार करून घेतलेले आहे। तुम्ही याला टोमॅटो सॉस किंवा बटाट्याची भाजी यासोबत खाऊ शकता, खायला खूपच चविष्ट वाटते। नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।